नमस्कार मंडळी. आज आहे विजयादशमी आणि सगळ्यात आधी तर तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा. आणि इथे चालू होती माझी पूजेची तयारी. 2 ते 3 हा शुभ मुहूर्त होता पूजेचा. त्यामुळे मी शस्त्राची मांडणी वगैरे त्या दरम्यानच करून घेतली. आणि आता इथे फायनल पूजा चालू होती माझी, की हळद कुंकू वाहून वगैरे फायनली आरती केली मी देवाची. आणि इथे बनूलासुद्धा मी सोबत घेतलं होतं आणि नंतर प्रिशालासुद्धा सांगितलं की माझ्यासोबत आरती करायला ये म्हणून. आणि प्रसन्न मनाने आम्ही सगळ्यांनी मिळून अशी छान पूजा केली. आणि बाय द वे मी शस्त्रपूजा पहिल्यांदाच करते आहे, त्यामुळे पूजेच्या मांडणीत काही चुकलं असेल तर समजून घ्या. आणि देवपूजा वगैरे मी सकाळीच केली होती अंघोळ केल्यानंतर. आणि फायनली आता पुन्हा दिवा लावला होता. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो खाली गाडीची पूजा करायला. आणि हा हार काही माझ्याच्याने व्यवस्थित बसतच नव्हता आणि फायनली तो लावला मी व्यवस्थित. मग गाडीचीही आम्ही पूजा करून घेतली छान, हळद कुंकू वगैरे वाहून पुन्हा गाडीचीही आरती केली. बाजूला प्रिशाची सायकल होती आणि मग तिचंही असं म्हणणं होतं की सायकलचीही पूजा करायची, त्यामुळे तिच्या सायकलचीही पूजा करून घेतली. आणि तिने स्पेशली सायकलसाठी सुद्धा हार घेऊन आली होती आणि तिच्याच हाताने ती हार बांधत होती. आणि फायनली आम्ही मोर्चा वळवला होता आमच्या बाईककडेच, म्हणजेच आमच्या बुलेटकडे. बाईकची मी छान हळद कुंकू वाहून आरती करून घेतली आणि फायनली मग हार घालून माझी पूजा संपन्न केली. आणि आता पूजा आवरल्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागली होती. पोटात अक्षरशः कावळे ओढायला लागले होते. आणि आज छान आता आमचा आलू पुरी आणि श्रीखंड असा बेत होता. खरं तर पुरणपोळी बनवायची होती, पण सागरला फार पुरणपोळी आवडत नाही आणि त्याचं 4-5 दिवस चालू होतं की आलूपुरी बनव वगैरे म्हणून म्हटलं की ठीक आहे आपण तेच बनवूयात. आणि भाजी मी आधी बनवून गेले होते पूजेच्या आधी आणि पुऱ्या फक्त बनवायच्या राहिल्या होत्या. मग आता मी गरम गरम पुऱ्या आधी बनवून घेतल्या आणि देवाचा नैवेद्य बाजूला काढला आणि देवाला आधी छान नैवेद्य दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जेवणाचा छान आस्वाद घेतला. जेवून थोडासा आराम करून छान रेडी होऊन संध्याकाळी माझं मंदिरात जायचं प्लॅन होतं. छान दसऱ्याचा प्लॅन केला होता मी, पण तो काही माझा सक्सेस झाला नाही कारण घरात एक इमर्जन्सी आली होती. आणि ती काय होती मी ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन. बाकी दुपारपर्यंतच एवढं शूट करता आलं मला, ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजची पूजा कशी होती ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. काही चुकलं असलं तेही सांगा. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.